सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या हॉटेल प्रकरणामध्ये अंजली दमानिया यांनी आता उडी घेतली आहे। या हॉटेलच्या टेंडरिंगमध्ये घोटाळा असल्याचं 100% खरं आहे असं दमानिया यांनी म्हटलंय। संजय शिरसाट यांच्या मुलाच्या कंपनीनं संभाजीनगरचं विट्स हॉटेल खरेदी केलं आणि या हॉटेलच्या खरेदीवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं शिरसाट यांच्यावर आरोप केलेत। 110 कोटींचं हे हॉटेल 67 कोटींना खरेदी केल्याचा आरोप विरोधकांनी केला आणि या प्रकरणामध्ये आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या सुद्धा उतरलेल्या आहेत। तर या संदर्भात अंजली दमानिया यांच्याबरोबर बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी सीमा अढे यांनी। संभाजीनगरमधली जी हॉटेल आहे ती हॉटेल संजय शिरसाट यांच्या मुलाने खरेदी केलेली होती आणि यावरून आरोप प्रत्यारोपाला तर सुरुवात झालेली आहे। कसं आहे की मी हे जेव्हा प्रकरण सगळं घडलं तेव्हा मी भारतात नव्हते। मी काल पहाटे परत आल्यानंतर मी हे जे प्रकरण ऐकलं, मला त्याचा फक्त एकच दिवस लागेल त्या प्रकरणाचा अभ्यास करायला। पण जे आत्ताच्या घटकेला दिसतंय त्याच्यात खूप मोठा टेंडरिंगचा घोटाळा झाला आहे एवढं स्पष्ट आहे। तर मला तेच म्हणायचं की हे जे आरोप प्रत्यारोप जे काल ऐकले की तुम्ही करा, मग 7 वेळा झालंय, मग 8व्यांदा मला मिळालं, मराठी माणूस पुढे गेला तर काय होईल वगैरे वगैरे वगैरे, तर मला एकच दिवसाचा अवधी द्या। माझ्याकडे ते टेंडरिंग प्रोसेस जर मिळालं तर ते किती कोटीला जातं हे मी सरळ सरळ दाखवीन। म्हणजे आत्ताच्या घटकेला त्याच्यात फ्लॉज आहेत एवढं नक्की। जर असं टेंडरिंग प्रोसेस माझ्या हातात कोणी दिलं तर ते टेंडरिंग कितीला जाईल याची कल्पना सुद्धा करवणार नाही। पण म्हणून मला असं वाटतं की आत्ताच्या घटकेला यांच्या तुतू मैमेमध्ये मला पडायचं नाही आहे। पण हे टेंडरिंगमध्ये घोटाळा एवढा 100% नक्की। त्यांनी माघार घेतली, ते घेतलीच पाहिजे, कारण इतका प्रचंड दबाव झाल्यानंतर माघार घेणं साहजिक होतं। पण खरंच हे हॉटेलची व्हॅल्युएशन काढून जर त्याला खऱ्या टेंडरिंग पद्धतीने जर त्याला ॲडव्हर्टाईज केलं तर हे कायच्या काय भावात जाईल आणि ते करून दाखवायची सुद्धा क्षमता माझ्यात आहे। तर मला असं वाटतं की ह्याचा रीडू करण्याची गरज आहे आणि ती पद्धतशीर मी उद्या त्याच्यावर नक्कीच बोलेन। मला काहीसा वेळ द्या, संपूर्ण माहिती घेऊन मी राज्याला याबाबतची माहिती देईन अशी प्रतिक्रिया अंजली दमानिया यांनी घेतलेली आहे। त्यामुळे आता हॉटेलचं हे प्रकरण अधिक तापण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह सीमा अढे, झी 24 तास, मुंबई।